नमस्कार मैत्रिणींनो, मी सानिका ममाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत लग्न समारंभात जो मसाले भात केला जातो त्याचा मसाला। इथे मी साहित्य घेतलं आहे, लवंग, मिरे, शहाजिरे, हिरवी वेलची, काळी वेलची, स्टार फूल, दालचिनी, खसखस, त्यानंतर तेजपान, काही सुक्या काश्मीरी 7 ते 8 काश्मीरी लाल मिरच्या घेतल्या आहे, 1 वाटी धने घेतले, अर्धी वाटी खोबरं घेतलेले आहे। हे सगळं साहित्य मी भाजून घेणार आहे। सर्वप्रथम आपण इथे धने भाजून घेणार आहोत। धने चांगले थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। धने भाजून झाल्यानंतर आपण त्याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। त्यानंतर राहिलेला जो बाकीचा मसाला आहे, गरम मसाला, तो भाजून घ्यायचा आहे। तेजपान भाजून घ्यायचे आहे। बाकीचे जे साहित्य आहे तेही भाजून घ्यायचे। आपल्याला जास्त नाही भाजायचे, थोडे थोडे करून भाजायचे आहे। त्यानंतर खोबरं आहे, ते खोबऱ्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे, ते खोबरंही भाजून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता इथं आपले धने भाजून झालेले आहे। आता मी तेजपान भाजते। तेजपान भाजून झाल्यानंतर मग आपण बाकीचा अख्खे मसाले भाजून घ्यायचे। त्यामध्ये मी त्या ज्या काश्मीरी मिरच्या आहेत त्याही भाजून घेतलेल्या आहे। हळूहळू सगळं साहित्य भाजायचं आहे आपल्याला इथे। जास्त नाही भाजायचं, फक्त नॉर्मली काहीतरी गरम होईल असंच। आपल्या इथे भाजून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता मी इथे खोबऱ्याचे बारीक बारीक काप करून घेणार आहे। ते काप करून घेतल्यानंतर त्यालाही थोडंसं भाजून घ्यायचं। खोबऱ्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला। खोबरं पण आपल्या इथे भाजून कलर बदलतोय आपल्या खोबऱ्याचा पण। खोबरं मी कमी वापरते कारण की आपल्याला 2 ते 3 महिने हा साठवून ठेवू शकतो, त्यामुळे मी थोडंसंच टाकते। हा मसाला खिचडीत किंवा नॉनव्हेज, जे लोक नॉनव्हेज खात असेल तेही हा मसाला वापरू शकता। याच्याने खूप छान टेस्ट येते। मसूर पुलाव, साधा पुलाव या मसाल्याचा वापर करू शकता तुम्ही, खूप छान लागतो। चमचाभरच टाकायचा, याच्याने खूप छान टेस्ट पण येते आणि खूप सुंदर सुगंधही येतो त्याचा। आता हे सगळं मी मिक्सरमधनं काढून घेत आहे। छान असा बारीक याची पावडर करायची आहे, दळून घ्यायचं आहे। हे बघा इथे दळून घेतला। मला थोडा जाड वाटला, मग मी परत त्याला बारीक करण्यासाठी फिरवून घेतला। त्यानंतर मी याला एका बाउलमध्ये थंड होण्यासाठी काढून घेतला। थंड झाल्यानंतर याला आपण एअरटाईट काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत। आपल्याला 2-3 महिने आरामशीर जाईल हा मसाला। खूप सुंदर अशी टेस्ट लागते, याचा कलर पण खूप छान आला आहे। आता मी याला एका काचेच्या बरणीमध्ये भरून घेत आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। थँक्यू।